DNU 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी केवळ निधीची गरज नाही तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. हे डोंगरगाव ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखवलंय. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कला कौशल्य केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारून या नावाने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. गावातील महिलांना केवळ घरकामात मर्यादित न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलाय. येथील कला कौशल्य केंद्रात शिवणकाम, हस्तकला आणि लघु उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यामुळे गावातील महिलांना घराबाहेर न पडता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. शहरात जाऊन अभ्यास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले. MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली पुस्तके आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण येथे उपलब्ध करून देण्यात आले. करू शकतो आपण त्यांना तशी एक इमारत आम्ही बांधलेली आहे. आणि अंगणवाडी आमच्याकडे 3 गावं येतात. असं गट ग्रामपंचायतमध्ये 3 गावं येतात. त्या 3 गावामध्ये आम्ही शाळेचं अंगणवाडीच्या नवीन इमारतीचं बांधकाम झालेलं आहे. रस्ते, त्यांना वीज, पाणी पुरवठा सर्व उपलब्ध करून देतो. आमच्याकडे जसा निधी उपलब्ध होतो त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये कामं करत असतो. जसा आपल्या तिकडनं निधी आला, जसा आपला याच्यामधून आमदार फंडामधून आले तर आमदार फंडाच्या याच्यामधून कोणाला जर एखादी गरजू म्हणजे खूप आपल्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी मशान सेट नाही आहे किंवा रस्ते नाही आहे तर ते आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्या कामामधून. गावाची लोकसंख्या किती आहे आणि जसं विजेचं झालं, पाणी पुरवठा आपण करतो, या संबंधी कशा प्रकारे आपण म्हणजे जे जनसंख्या आहे त्यांच्याकडून टॅक्सेस आपण घेतो? 2011च्या याच्यानुसार 2100 का काहीतरी लोकसंख्या आहे आपल्याकडे. आणि त्यांना आपण तुमच्या कार्यकालात कोणकोणत्या योजना राबवल्या? त्याच्यामध्ये तर खूप काही योजना अशा झालेल्या आहेत. गट ग्रामपंचायतमध्ये जसं या ग्रामपंचायतच्या अनुसार सरकारी जे काय काय योजनेचा आपण लाभार्थींना लाभ दिलेला आहे? सरकारी जसे एखाद्या अपंगांना रिक्षा दिलेली आहे. आणि त्यांना एखाद्यांना जर कामासाठी जर त्यांना मशीनी पाहिजे आहे त्यांना मशीन दिलेली आहे. टायपिंग मशीन दिली आहे, सिलाई मशीन दिलेली आहे. आणि अंगणवाडीमध्ये जसं मुलांना खेळण्यासाठी साहित्य लागत आहे ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. आणि आता डिजिटल हे झालेले आहे तर त्यांना ते डिजिटल आम्ही चार्ट हे दिलेलं आहे. गावातील महिलांसाठी त्यांना इमारत बांधून दिलेली आहे कला कौशल्याची. तिथे ते पूर्ण 3ही गावातल्या महिला तिथे आपल्या रोज म्हणजे कपडे वगैरे शिवून सण्याने ते आपला उदरनिर्वाह करतात. महिला बचत गट म्हटलं की महिलांना म्हणजे ते खूप गरजू लोक असतात. त्या महिला बचतच्या माध्यमातून आपण महिलांना काय काय उपाययोजना करून दिलेल्या आहेत? त्यांना उपाययोजना त्याच आपल्या म्हणजे त्यांना पंचायत समितीमधून किंवा कोणत्या याच्यामधून त्यांना हे करून द्यायचे. एक म्हणजे आपण काय म्हणते त्यांना जसे कपडे वगैरे कॉन्ट्रॅक्ट नाही का, जसं आता आपल्या अंगणवाडीमध्ये. मी रविकांत रमेश शेळीपडे, ग्रामपंचायत अधिकारी डोंगरगाव. मी इथे जुलै 2025 ला रुजू झालेलो आहोत. सर, मला हे सांगा, जेव्हापासून प्रशासक बसलेला आहे, प्रशासकाला बहुतेक माहीत नसेल किंवा माहीत आहे ग्रामपंचायत किती निधी आला, कशा प्रकारे विकास कामे झालेली आहेत, काय सांगा? प्रशासक आता 11/2 पासून सुरू झाला प्रशासक. आणि या अगोदर प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचे पंचायत विस्तार अधिकारी राहत होते आणि ते कार्यभार सांभाळत होते. परंतु
उच्च न्यायालयाचे आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार या गावचे सन्माननीय सरपंच आहेत, त्यांना विद्यमान सरपंच होते, त्यांना प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यक्रमाधिकारी झालेली आहे. प्रशासक म्हणून साधारणतः 1च महिना झाला. सगळी रुटीन तेच काम होते. कशा प्रकारची निधी आलेली आहे आणि त्या निधी अनुसार काय काय कामे ग्रामपंचायत तर्फे झालेले आहे? जनसुविधा नागरी सुविधा अंतर्गत इथे 3 गावं आहेत. 3 गावामध्ये स्मशानभूमीचं सौंदर्यीकरणाची कामं सुरू आहे. ग्रामपंचायत आपला मौजा कसरमारी इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे. मौजा डोंगरगाव इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे. हे सर्व कामं 25-26 आहेत आणि हे रन आता सुरू झालेले आहे. स्मार्ट ग्रामपंचायत संबंधी काय सांगाल? स्मार्ट ग्रामपंचायती संदर्भामध्ये ग्रामपंचायतची लेखी ऑनलाईन करणे, सर्व सभा ऑनलाईन घेणे या प्रकारामध्ये ही ग्रामपंचायत कार्यरत आहे. अग्रेस आता जवळपास ग्रामपंचायतमध्ये जेव्हापासून प्रशासक बसला आहे, लाभार्थींना कोणकोणत्या योजनेचा लाभ आपण ग्रामपंचायतकडून मिळवून दिलेला आहे? जेव्हापासून प्रशासक लागू झालेला आहे त्या संबंधित प्रशासकाच्या नियुक्तीबद्दल माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अंतिम सुनावणी ही 4 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु या प्रशासक कालावधीमध्ये ज्या काही गाईडलाईन्स राज्य शासनापासून येणार होत्या सन्माननीय उपसरपंच व कार्यकारी समिती, त्या अजूनपर्यंत ग्रामपंचायतीला अप्राप्त आहेत, झालेल्या नाही. कारण की पदार्थ प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे झालेलं नाही. आणि तसेच या कालावधीमध्ये ज्या काही मौखिक सूचना आहे किंवा लेखित सूचना आहे यामध्ये सन्माननीय प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी असे कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही. रुटीनचे जे कामं आहेत ते सध्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायतच्या आपल्याला जेव्हा आपण आपला प्रशासक नेमणूक झालेला आहे, काय आढावा देण्यात आला ना कशा प्रकारे देण्यात आला, काय सांगाल? अजूनपर्यंत कुठलीही सभा झाली नाही. अशा प्रकारचे कुठलेही शासन निर्णयाप्रमाणे अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाही. फक्त एवढंच आहे की प्रशासक म्हणून विद्यमान जे सरपंच होते त्यांची नियुक्ती या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली. परंतु प्रशासकीय काळामध्ये कशा प्रकारचे कार्यकाल राहील, प्रशासन कसं चालवायचं या पद्धतीच्या कुठल्याही गाईडलाईन्स अद्यापर्यंत अप्राप्त आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे काय निधी आला, कशा प्रकारे विकास नाही, निधी आलाच नाही. आता प्रशासनाचा 1च महिना झाला, 1 महिना 10 दिवसच झाले प्रशासक लागू. परंतु या प्रशासक कालावधीमध्ये कुठल्या पद्धतीची कार्यपद्धती राहील, कारण की आता आजपर्यंत असं होतं की प्रशासक म्हणून ग्रामपंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती राहते. गावकऱ्यांसाठी काय काय योजना राबविल्या गेल्या? प्रशासक काळात आता 1 महिना काही दिवस झालेले आहेत. प्रशासक काळामध्ये आता फक्त 11 फरवरी पासून प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर जे नियमित जे कामं आहेत सध्या, आता काही लाभार्थ्यांचे आता काही प्रस्ताव किंवा कुठले पाठवण्याचे आता काही राज्य शासनाकडे किंवा जिल्हा परिषदेचे कुठल्या प्रकारचे आदेश नाही. जे नियमित कामं आहेत ते सुरू आहेत. आणि घरकुल लाभार्थी वगैरे जे आहे, आपण पंतप्रधान आवास योजना आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा याचा आहे NMRDचा टप्पा आहे, त्यामध्ये 2,50,000 हे संबंधित लाभार्थ्यांना मिळणार होते. त्यामध्ये डोंगरगाव गाव त्यांच्या पोर्टलमध्ये NMRDचा अजून समाविष्ट न झाल्यामुळे ते लोक लाभापासून वंचित आहेत. कधीपर्यंत नाही, ते NMRD कडे आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना याच्यामधून जे सगळे प्रस्ताव व्यवस्थित सुरू आहे, त्यांची निवड अगोदरच झालेली आहे. आता नव्यानं आम्हाला एप्रिलमध्ये त्या लोकांची लाभार्थीची निवड करायची. तो फक्त राज्य शासनाकडे ज्या काही गाईडलाईन्स असतील ते आम्ही फॉलो करू. वसुंधरा योजनेअंतर्गत कशा प्रकारे कामं राबवण्यात आलेली आहे? वसुंधरामध्ये याच्यामध्ये आमच्या गावामध्ये जे काही रुटीनचे जे नियमित जे गोष्टी होते तेवढ्याच केल्या, कारण की वसुंधरामध्ये असे काही नाविन्यपूर्ण अपनी पहचान आणि परिचय दीजिए. मेरा नाम देवेंद्र सिंह शिवनाथ सिंह गौर उर्फ पप्पू ठाकुर, ग्राम पंचायत माजी सरपंच
और विद्यमान सदस्य। भैया, जब आपका कार्यकाल था तो किस तरह का विकास कार्य ग्राम पंचायत में किया गया है, क्या कहेंगे? मैं वैसे देखा गया तो 2010 में 2010 से 15 तक इस ग्राम पंचायत का सदस्य रह चुका हूँ। उसके बाद में 2015 के अंदर में 2015 के अंदर में मैं सरपंच बनकर इस गांव के डोंगरगांव गुठी वासी और खसमारे के वासियों ने मुझे इस सरपंच कर अपनी सेवा का मुझे मौका दिया और 2015 और 2020 तक के मेरा कार्यकाल रहा। और ये कार्यकाल इतना चैलेंज भर रहा कि इस कार्यकाल में मैंने एक महामारी कोरोना की बीमारी को भी देखा हूँ। और 2000 जिसके अंदर में 3 साल तक के रहा, 2019 में कोरोना आया, 2 साल तक के कोरोना में चला गया। और जो मुझे 3 साल मिले थे तो मुझे सबसे पहले जब ग्राम सभा हुई थी, तो नियम ऐसा है कि महिला सभा ली जाए। तो महिला सभा के अंदर में एक विषय था, सबसे पहले मैं सरपंच रहा था, उसको फेस कर रहा था महिला सभा को। उसके अंदर में पहला विषय था महिला सशक्तिकरण और सबलीकरण का। तो विषय तो आया, महिला थी 4-5 लोग, यानी वैसा तो कोरम होना चाहिए। मैं बोला 4-5 महिला, विषय महत्वपूर्ण है, गवर्नमेंट सरकार इनका विषय के ग्राम पंचायत के अंदर में जाए। और उन्होंने कायदा बनाया कि ग्राम सभा होने के पहले महिलाओं की सभा ली जाए, जिसमें महिलाएं, सिर्फ महिलाएं और अपनी वाली जो पुरुषों के सामने बता नहीं सकती, वो सब कुछ ग्राम पंचायत को बताए। तो ऐसे इसके अंदर में इतना महत्वपूर्ण विषय और जिसके अंदर में 4 और 5 महिला है। मैं बोला इतना महत्वपूर्ण विषय और 4 और 5 महिला नहीं। मैं बोला इसको कहने एक काम कीजिए, इसको आज के दिन रिजेक्ट करेंगे, इसको अपना महिला सभा लेंगे, उसके बाद में ग्राम सभा लेंगे। महिला सभा होने के बाद अपने रिजेक्ट होने के बाद में वो मैं आंगनवाड़ी सेविका से मिला। उसके बाद में जो गांव के इसमें रहती टच में आशा वर्कर रहती उनको मिला। मैं बोला इतना अच्छा महत्वपूर्ण विषय है। तो उन्होंने कहा कि भैया आने को तो सब तैयार है, लेकिन आज तक के इतना 2015 तक के कोई महिला यहाँ पर आई नहीं और ग्राम पंचायत ने भी उसके ऊपर ध्यान दिया नहीं कि महिला आए और अपनी वाली बातें रखे। नहीं, ऐसा नहीं चलेगा। अगर अपन सरपंच है, गाँव वाले ने चुना है, महिलाओं का विषय है, तो महिला तक का विषय जाना चाहिए, या खानापूर्ति नहीं होना चाहिए ग्राम सभा की। तो गांव में जाकर जिस तारीख के थे एक दिन पहले जाकर पूरे महिलाओं को जमा किया, तो उसमें भी कम से कम 30-35 महिला, कोरम पूरा भी नहीं हुआ, लेकिन 30-35 महिला हुई। 35 महिला होने के बाद में उनके साथ में मोकड़ी बात है, वहाँ पे कोई पुरुष नहीं रहता है। मैं बोला अपन ने क्या करना चाहिए महिला सशक्तिकरण करने के लिए, हम तुम लोगों को क्या आशा है कि ग्राम पंचायत ने क्या करना चाहिए। तो उन्होंने बोले कि भैया देखो, हमारा सबसे महत्वपूर्ण तो यह है कि मेरा जो गाँव है इसके अंदर में 95% लोग कामगार है, 5% लोग व्यापारी लाइन के, लेकिन 95 लोग हैं जिनके अंदर में जिनका पति कोई कंपनी में, आजू कंपनी में जाता है, वहाँ से कमा के लाता है और अपने परिवार का जीवन यापन करता है। उसकी भी एक इच्छा रहती परिवार की कि मेरा भी बच्चा कहीं अच्छे स्कूल में जाए, पढ़ाई करे, और हम भी कहीं धारा प्रवाह में, समाज के धारा प्रवाह में हमारा भी कहीं परिवार आए। लेकिन वो कम पेमेंट, आर्थिक बाबी जहाँ आती है तो उसके अंदर में उनका नहीं हो पाता था। तो बोला क्या करना चाहिए। तो भैया बोले हम तो पढ़े लिखे, हम ना यहाँ पे खेत है, क्या बोलते हैं, निंदन भी नहीं कर सकते या कंपनी में जाके काम भी नहीं कर सकते, लेकिन ऐसा कुछ तो सेव रोजगार की अगर होता है कि हम घर में काम कर कुछ पैसे कमाकर अपने परिवार को उसका वाला योगदान दे सके। बोला ठीक है, कुछ तो भी किया जाए इसके अंदर में। लेकिन मेरा भी लग देखो, योगायोग देखो, जब इच्छा चाहे तो राह रहती है। उसी दिन निरामय बौद्धिक संस्था ये मेरे गाँव में आई। उनके जो संस्थापक है क्षीरसागर मैडम, डॉक्टर क्षीरसागर मैडम, और उसके अध्यक्ष है श्रीप्रकाश जी पंडा, वो आए, मिले, बोले सरपंच साहब हमको तुम्हारे गांव में कुछ काम करना है। तो बोले किस विषय पे काम करना है। हमको महिलाओं के ऊपर में काम करना है, हमको जो बच्चे गरीबों के रहते हैं स्टूडेंट के ऊपर में काम करना है, और आरोग्य के ऊपर काम करना है। और महिलाओं के लिए क्या कर सकते हैं अपन। मतलब विषय आज ही हुआ है, महिलाओं के लिए क्या कर सकते हैं। तो बोले हम महिलाओं को ट्रेन करेंगे और उनकी जो इच्छा होंगी वहाँ पर ट्रेन करेंगे और उनको स्वरोजगार देंगे। तो उसके पहले जो मैं एक वनिता सराटे मेरे गांव की एक लेडी थी, गरीब तबके की है, तो घर में अपना सीवन काम करती थी। उसके पास में कुछ लेडीज आती थी, पढ़ती थी, और वो सिलाई मशीन पढ़ा के अपना व्यवसाय चालू करती थी। मैं वनिता सराटे से मैं बोला ताई, अगर अपन ने ये महिलाओं को बुलाया एक जगह रूम के अंदर में और इनको शिक्षित किया, शिक्षित करने के बाद में ये निरामय बौद्धिक संस्था कहती है कि अगर शिक्षित हो गए तो इनको सिलाई मशीन देंगे, और मशीन देने के बाद में इनका स्वरोजगार चालू हो जाएगा, सिलाई के ऑर्डर वगैरह जो उसका भी ऑर्डर वो लेकर आएंगे। तो बोले बहुत अच्छी आइडिया। महिलाओं से बातचीत की गई, कारवा उसके घर से चालू हुआ 10 महिलाओं से। फिर वो उनके घर में महिला आती गई ज़्यादा, तो उसके घर का जो एक छोटा सा रूम था वो कहीं परिपूर्ण नहीं था, यहाँ पे ग्राम सेवक क्वार्टर था,
तो जो बहुत दिनों से था उसको दुरुस्ती किया गया। महिलाओं अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज।